बघायचा आपल्याला कुठला सेकंड टाइप ऑफ ब्रेक, दॅट इज द बँड ब्रेक. मी तर एक बँड ब्रेकची फिगर ड्रॉ केली. फक्त फिगर दाखवताना कशी दाखवली, एक मध्ये ड्रम हा क्लॉकवाईज रोटेटिंग आहे, दुसऱ्या मध्ये ड्रम हा अँटी क्लॉकवाईज रोटेटिंग आहे. असे दोन मी वेगवेगळ्या फिगर मुद्दा म्हणून ड्रॉ केलेले आहेत. ठीक आहे, याला मी म्हणतो ए, याला मी म्हणतो बी. ठीक आहे, हे रोटेशन वरती मी दोन फिगर ड्रॉ केलेले आहेत. आता या बँड ब्रेक मध्ये काय आहे बघा, एक लिव्हर आहे, लिव्हर हा लिव्हर आहे. ठीक आहे, लिव्हर हा या ओ पॉइंटला पिवोट केलाय बघा, या ओ पॉइंटला पिवोट केलाय. म्हणजे हा जो लिव्हर आहे तो ओ पॉइंटला पिवोट केलाय. आता या लिव्हरला एक बँड काय केलंय, कनेक्ट केलाय बँड. हा नॉर्मली जो बँड आहे तो कशाचा बनवला असतोय, एक तर लेदर किंवा रोप किंवा स्टीलच्या लाईन्स किंवा कुठलं पण दुसरं तुम्ही फ्लेक्झिबल मटेरियल कन्सिडर करू शकता. ठीक आहे, काय सांगितलं बघा, लेदर, स्टीलच्या लाईन्स किंवा रोप्स याच्यावरून हा बँड तयार केला असतो. आता हा बँड कुठून स्टार्ट झालाय, कुठे एंड झालाय बघा, बँड इथून स्टार्ट झालाय. इथून हा बँड असा केलाय की रोटेटिंग ड्रम आहे तुमचा, यो रोटेटिंग ड्रम. या रोटेटिंग ड्रम वरती तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स अप्लाय करायचा आहे, म्हणजे ब्रेक अप्लाय करायचा आहे. मग हा रोप जो आहे म्हणजे बँड, तो इथून स्टार्ट झालाय, याच्यावरती गुंडळून या बाजूला गेलाय. ठीक आहे, मग मला इथं ब्रेक अप्लाय करण्यासाठी मी काय केलं, इथं एक्सटर्नली एफर्ट अप्लाय केला. मग जर मी इथं एक्सटर्नली एफर्ट अप्लाय केला तर आता काय व्हायला पाहिजे बाबा, इथं ब्रेक लागायला पाहिजे. मग इथं ब्रेक लागताना महत्वाचं काय, हा बँड जो आहे, हा बँड ऍज अ बेल्ट वर्क होतो, ऍज अ बेल्ट. म्हणजे तुम्ही बेल्ट मध्ये बघितलं असेल, बेल्ट मध्ये की बेल्टच्या एक बाजू टाईट साईड असते, दुसरी बाजू काय असते, स्लॅक साईड असते. सेम या बाजूला बँडच्या ज्या दोन साईड आहेत त्यातली एक टाईट साईड होते आणि दुसरी स्लॅक होते. मग ती त्यातली एक साईड टाईट आणि दुसरी साईड स्लॅक ती कशी जनरेट होते, ही बॉडी क्लॉकवाईज फिरायला, क्लॉकवाईज. जर मला आता ही बॉडी, रोटेटिंग बॉडी म्हणजे ड्रम हा थांबवायचा आहे, रोटेटिंग ड्रम हा थांबवायचा आहे. जर रोटेटिंग ड्रम थांबवायचा असेल तर मला सांगा, फोर्स कुठल्या डायरेक्शनला अप्लाय करायला पाहिजे, या डायरेक्शनला का या डायरेक्शनला? फ्रिक्शनल फोर्स इकडे रोटेट व्हायला, म्हणजे रोटेशनच्या काय व्हायला पाहिजे, अपोजिट डायरेक्शनला अप्लाय व्हायला पाहिजे, अपोजिट डायरेक्शनला. त्यामुळे हा इकडे रोटेट होत असेल तर तो फोर्स इकडे यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे या डायरेक्शनला जर तुम्ही फोर्स अप्लाय केला या बँड थ्रू, तर काय होणार की या फोर्सला तो काय करणार, अपोज करणार आणि इथं ब्रेक अप्लाय होणार. पण हा बँड असल्यामुळे त्याच्या एकाच साईडला फोर्स जनरेट होणार नाही, दुसऱ्या साईडला पण फोर्स जनरेट होणार. मग फोर्स जनरेट झाल्यामुळे हा बेल्ट आहे, ह्या बेल्ट वरती एक टाईट साईड असणार, एक स्लॅक साईड असणार. ठीक आहे, आता फोर्स मॅक्सिमम कुठे अप्लाय व्हायला पाहिजे, मॅक्सिमम फोर्स रोटेशन इकडे आहे, तर या बाजूला मॅक्सिमम फोर्स यायला पाहिजे. त्यामुळे ही साईड ही टाईट साईड होते, टाईट साईड, आणि ही साईड ही स्लॅक साईड जनरेट होते. ठीक आहे, त्यामुळे एक साईड टाईट होते आणि दुसरी साईड स्लॅक. आता ही टाईट साईड आणि स्लॅक साईड ही कशावरती डिपेंड आहे, रोटेशन ऑफ ड्रम. ड्रम कुठल्या डायरेक्शनला रोटेट होतोय त्यावरती टाईट साईड आणि स्लॅक साईड काय डिपेंड आहे. मग आता मला सांगा, मी ब्रेक अप्लाय करण्यासाठी हा जो लिव्हर आहे त्या लिव्हर वरती फोर्स अप्लाय केला, म्हणजे मला इक्विलिब्रियम कंडिशन कन्सिडर करताना या ड्रमची कन्सिडर करायला पाहिजे का लिव्हरची कन्सिडर करायला पाहिजे? इक्विलिब्रियम कंडिशन कन्सिडर करताना ड्रमची घेणार का लिव्हरची घेणार? मी फोर्स कुठे अप्लाय केलाय, लिव्हर वरती. याचा अर्थ मला फ्रिक्शनल फोर्स, माझं फोर्स अनालिसिस जे असेल ते कशावरती यायला पाहिजे, लिव्हर वरती. आणि मी हा जो फोर्स दाखवलाय हा तो या ड्रम मुळे जनरेट झालेला आहे. मग मला आता काय करायला पाहिजे, या लिव्हरवरचे फोर्सेस कन्सिडर करायला पाहिजेत, लिव्हरवरचे. मग मी लिव्हरवरचे फोर्सेस तुम्हाला दाखवतो. हा जर T1 असेल तर इथं इक्वल आणि अपोजिट फोर्स जनरेट होणार T1. म्हणजे हा जो एरो आहे पहिला इकडचा, हा ड्रम साठीचा आहे आणि हा जो एरो आहे हा लिव्हर साठीचा आहे, म्हणजे इक्वल अपोजिट फोर्स जनरेट होणार. तसंच या बाजूला पण होणार. हा जो T2 फोर्स आहे तो ड्रम साठीचा आहे, तर लिव्हरवरती असलेला फोर्स हा या डायरेक्शनला येणार. ठीक आहे, म्हणजे हे इक्वल अपोजिट फोर्सेस येणार. मग आता या बँड ब्रेक मध्ये टोटल एलिमेंट किती आले बघा, एक लिव्हर आहे, एक बँड आहे, नॉर्मली तो फ्लेक्झिबल एलिमेंट असतो, आणि एक रोटेटिंग ड्रम आहे.
मग मी काय करणार, इथं एक्सटर्नल एफर्ट अप्लाय करणार. एक्सटर्नल एफर्ट अप्लाय केला की या बँडमध्ये फोर्सेस जनरेट होतील, फोर्सेस, आणि त्या फोर्समुळे काय होणार, हा ड्रम रोटेशनचा थांबणार. ठीक आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स होणार. मग आता मला तुम्ही सांगा की याच्यामध्ये इफेक्टिव्ह फोर्स तुम्ही जो अप्लाय करणार, इफेक्टिव्ह फोर्स तो किती असायला पाहिजे, T1 असायला पाहिजे, T2 असायला पाहिजे, किती असायला पाहिजे? या ड्रम वरती तुम्ही जो इफेक्टिव्ह फोर्स अप्लाय केलाय तो किती असायला पाहिजे? ड्रम वरती अप्लाय केलेला इफेक्टिव्ह फोर्स किती असायला पाहिजे? त्यासाठी एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा एक व्हील आहे, हे व्हील, ठीक आहे, मी याच्या भोवती एक दोरी टाकली, अशी दोरी टाकली, ठीक आहे. समजा हा ड्रम मला, समजा ही व्हील क्लॉकवाईज रोटेट करायचं आहे, क्लॉकवाईज. समजा मी इथं फोर्स लावला टी, मी हे एका हातात धरलं माझ्या डाव्या हातात, आणि हे माझ्या मी उजव्या हातात धरलं, आणि इथं पण फोर्स लावला मी टी, हे दोन्ही पण ओढून धरलं. तर मला सांगा, मी दोन्ही बाजूला जर टी फोर्स लावला तर ही व्हील रोटेट होईल का रे? दोन्ही साईड मी टी फोर्स लावला तर ही व्हील रोटेट होईल काय? नाही. होणार का नाही? नाही होणार. का होणार, का नाही होणार? कारण की मी इकडे ज्या फोर्सने ओढवले तिकडे तेवढाच अपोजिट साईडला काय फोर्स काय करायला, अपोज करायला. म्हणून आपण बेल्ट ड्राईव्ह मध्ये बघितलेलं की एक साईड टाईट असते आणि दुसरी साईड स्लॅग असते. एक साईड टाईट असते, दुसरी साईड स्लॅग असते. म्हणजे इकडचा फोर्स जास्त असतो, या बाजूचा फोर्स कमी असतो. मग ज्या बाजूचा फोर्स जास्त आहे त्या बाजूला ती व्हील काय होणार, रोटेट होणार. बरोबर. म्हणजेच कुठल्या पण रोटेटिंग व्हीलवरती तुम्ही जर बेल्ट टाकला तर त्याची आपोआप एक साईड टाईट जनरेट होते आणि आपोआप एक साईड स्लॅग जनरेट होते. तसंच इथं ही रोटेशन आहे, इथं ब्रेक लावायचा म्हणजे ही टाईट साईड जनरेट झाली आणि ही स्लॅग साईड जनरेट झाली. ठीक आहे, या बेल्टमध्ये. मग हे ड्रम साठीचे फोर्सेस आहेत, मला लिव्हर साठीचे फोर्सेस लागणार, हा T1 आणि हा T2. आता याच्यामध्ये एक कंडिशन आहे, हे बेल्ट जे आहेत ते या ड्रमला टँजेन्शियल डायरेक्शनला आहे. टँजेन्शियल जर असतील तर हे इथं परपेंडिक्युलर येणार, तसंच हे इथं परपेंडिक्युलर येणार. ओके. आता अशीच मी दुसरी पण केस दाखवली. हे क्लॉकवाईज रोटेशन होतं, मी आता इथं दुसरी केस काय दाखवले, अँटी क्लॉकवाईज रोटेशन. आता अँटी क्लॉकवाईज रोटेशन मध्ये पण बघा, हा एक लिव्हर आहे, लिव्हर, या लिव्हरला मी एक बेल्ट कनेक्ट केलाय, म्हणजे बँड. तो बँड बघा असा ड्रमच्या बाहेरून गेलाय, आउटर पेरिफेरीवरती आहे. ठीक आहे, हा जो ड्रम आहे हा अँटी क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागलाय. ड्रम जो आहे तो अँटी क्लॉकवाईज रोटेट व्हायला, आणि याला मला काय करायचं आहे, थांबवायचं आहे. त्यासाठी मी इथं एफर्ट अप्लाय केला लिव्हरवरती. लिव्हरवरती मी जर एफर्ट अप्लाय केला तर ह्या दोन बँडमध्ये फोर्सेस जनरेट व्हायला पाहिजे, दोन बँडमध्ये फोर्सेस जनरेट व्हायला पाहिजेत. आता इथला जो टाईट साईडचा फोर्स आहे, इथला टाईट साईडचा, तो कुठे यायला पाहिजे, रोटेशनच्या अपोजिट डायरेक्शन, म्हणजे इकडे फिराले ना तर या बाजूला ओढून धरायला पाहिजे. म्हणजे ही साईड कशामध्ये यायला पाहिजे, टाईट, म्हणजे T1. तर ही साईड कशामध्ये येणार बाळांनो, स्लॅग मध्ये येणार. कारण की बेल्ट मध्ये एक साईड टाईट असते, दुसरी साईड काय असते, स्लॅग. आणि हा अँटी क्लॉकवाईज फिरायला म्हणून त्याच्या रोटेशनच्या अपोजिटची साईड काय असणार, टाईट. पण हे फोर्सेस झाले ड्रम साठीचे. पण मी एक्सटर्नली अप्लाइड म्हणजे एफर्ट कशावरती अप्लाय केला, लिव्हरवरती. मी जर लिव्हरवरती फोर्स अप्लाय केला असेल तर माझं जे फोर्स अनालिसिस असणार ते लिव्हरचं असायला पाहिजे, लिव्हरचं. ठीक आहे, मग हे लिव्हरचं मला अनालिसिस करण्यासाठी मी हे फोर्सेस लिव्हरवरती दाखवले. याला इक्वल अपोजिट येतं, म्हणजे हा T1 आला, याला इक्वल अपोजिट येतं म्हणजे हा T2 आला. म्हणजे हे लिव्हरवरचे फोर्सेस आहेत आणि हे इथं परपेंडिक्युलर आहे. मग मी जो मागाशी प्रश्न विचारला तिथं परत येतो. ठीक आहे, की एक साईड ही टाईट असायला पाहिजे, दुसरी साईड जर स्लॅग असेल तर हा ड्रम रोटेट होणार. म्हणजे कुठल्या पण रोटेटिंग बॉडीमध्ये जर त्यावर तुम्ही बेल्ट टाकला तर एक साईड टाईट असते, एक स्लॅग असते. पण मी इथं टाईट साईड आणि स्लॅग साईडचे फोर्सेस दाखवले. पण माझं काय म्हणणं आहे, इथं ब्रेकिंगसाठी जो तुम्ही अपोजिंग फोर्स लावलाय तो T1 आहे का दुसरा कुठला आहे? ब्रेकिंगसाठी तुम्ही जो फोर्स इथे अप्लाय होणार ऍक्च्युअली या ड्रम वरती, तो इफेक्टिव्ह फोर्स किती असणार बघा. या साईडला T1 आहे, या साईडला किती आहे, T2 आहे. बरोबर. मग इफेक्टिव्ह फोर्स मला इथून सांगा. बघा, मी इकडे 10 फोर्सनी ओढाले, 10 फोर्सनी, आणि इकडे अपोजला मी 8 फोर्स लावलाय. तर ड्रम वरती ऍक्च्युअल किती फोर्स अप्लाय झालाय ड्रम वरती? 10-8. येस, 10 - 8 का? कारण की या बाजूला ओढणारा फोर्स 10 आहे आणि या बाजूला अपोज फोर्स करणारा फोर्स 8 आहे. याचा अर्थ या ड्रम वरती इफेक्टिव्ह फोर्स जो ऍक्टिव्ह झालाय तो काय 10 - 8 आहे. म्हणजे थोडक्यात इफेक्टिव्ह फोर्स काय असते, T1 - T2. हे बेल ड्राईव्ह मध्ये पण बघितलेलं. त्यामुळे बेल ड्राईव्ह मध्ये तुम्ही पॉवर
इज इक्वल टू लिहायचं बघा T1 मायनस T2 इंटू व्ही. T1 मायनस T2 म्हणजे फोर्स आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. सो फोर्स इंटू व्हेलॉसिटी करायचा तुम्ही. ठीक आहे. म्हणजेच काय की ड्रम वरती या इफेक्टिव्ह फोर्स जो असणार तो T1 मायनस T2 असणार. तसं हा ड्रम रोटेट झालाय, या रोटेशनला अपोजिंग फोर्स इफेक्टिव्ह फोर्स हा काय असणार T1 मायनस T2. म्हणून म्हणतो इफेक्टिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन ड्रम इज काय T1 मायनस T2. म्हणजे एवढ्या अमाऊंटचा फोर्स या मोशनला काय करायला लागलाय अपोज करायला लागलाय. ठीक आहे. आता मग थोडक्यात हे काय झालं T1 मायनस T2 आलाय, टाईट साईड आल्या, स्लॅक साईड आल्या. म्हणजे आपण कशामध्ये गेलो आता थोडस ब्रेक सॉरी बेल्ट टॉपिक मध्ये गेले. मग बेल्ट टॉपिक मध्ये तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व केलेली ती सांगतो. या T1 आणि T2 चं रिलेशन, T1 आणि T2 चं रिलेशन तुम्ही त्यावेळेला लिहिलेलं जर आठवत असेल तर सांगा. लिमिटिंग टेन्शन रेशो म्हणजे टाईट साईड डिवाइड बाय स्लॅक साईड. टेन्शन ऑन टाईट साईड डिवाइड बाय टेन्शन ऑन स्लॅक साईडचा फॉर्म्युला तुम्ही त्यावेळेला यूज केलेला. ठीक आहे. तो फॉर्म्युला काय होता? E raised to mu theta. येस, T1 बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा असा तुमचा फॉर्म्युला होता. म्हणजेच आता मला काय पाहिजे, म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि थिटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता इथं या. आता कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कोणाकोणामधला येणार? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर तुम्ही कन्सिडर केला तर कोणाकोणामधला यायला पाहिजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन? कोणामधला यायला पाहिजे बघा, ड्रम आणि त्याच्यावरती तुम्ही हा बेल्ट टाकलाय. म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन काय यायला पाहिजे, ड्रम आणि बेल्ट. ठीक आहे. म्हणून मी लिहितो वेअर म्यू हा काय आहे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन काय ड्रम अँड बँड. बँड म्हणजेच बेल्ट. ठीक आहे. ड्रम अँड बँड म्हणजे हा बँड आणि ड्रम यांच्यामधला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय असणार म्यू. आता हा मिळाला तुम्हाला म्यू. आता थिटा म्हणजे काय असते सांगा. थिटा म्हणजे काय बघा, Angle of contact. थिटा म्हणजे काय बघा, अँगल ऑफ Angle of कॉन्टॅक्ट. contact. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे अँगल ऑफ लॅप म्हणायचो आपण त्याला, अँगल ऑफ लॅप किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मग आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मला इथे कन्सिडर करायला पाहिजे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, जिथून कॉन्टॅक्ट स्टार्ट झालाय म्हणजे बघा इथून आणि जिथं कॉन्टॅक्ट संपलाय म्हणजे इथं. मग हा जो पेरीवरती जो कॉन्टॅक्ट आहे त्यानं सेंटर बरोबर जनरेट केलेला अँगल हा अँगल म्हणजे काय असायला पाहिजे तुमचा थिटा असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हा थिटा म्हणजे काय झाला तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तसंच जर तुम्ही ही केस कन्सिडर केली तर या केस मधला तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती मिळणार बघा. सेंटरला जॉईन करा आणि हे बघा अँगल मोजा. हा अँगल किती आला बघा थिटा. सो थिटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. म्हणजे T1 आणि T2 म्हणजे टेन्शन ऑन टाईट साईड, टेन्शन ऑन स्लॅक साईड याचं तुम्हाला रिलेशन मिळालं ई रेस टू म्यू थिटा. पण जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही बेल्ट ड्राईव्ह मध्ये T1 T2 च्या किमती शोधण्यासाठी तुम्हाला दोन इक्वेशन लागायचे बघा. हे एक लागायचं लिमिटिंग टेन्शन रेशोचं आणि अजून एक इक्वेशन तुम्ही वापरायचा. मग स्ट्रेसचा असेल, पॉवरचा असेल, असं कुठलं पण तुम्ही इक्वेशन वापरायचा. पण इथं आपल्याला तसं पॉवर आणि स्ट्रेस देणार नाही. मग आता मला काय करायला पाहिजे, T1 T2 जर शोधायचं असेल तर मला इथं अजून एखादी कंडिशन कन्सिडर करायला पाहिजे. आता तुम्ही सांगा मी कन्सिडर करताना ए कन्सिडर करू फिगर का बी कन्सिडर फिगर करू? ए कन्सिडर करू का बी घेऊ? हे क्लॉक वाईज आहे, हे अँटी क्लॉक वाईज आहे, कुठलं तरी एक सांगा यातलं. दोन्ही पैकी कुठली तरी एक फिगर कन्सिडर करूया आपण आणि मग त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करूया. कोणते घेऊ बघा, बी घेऊ, ए घेऊ? ठीक आहे. म्हणून मी म्हणतो कन्सिडर क्लॉकवाईज रोटेशन ऑफ ड्रम. म्हणजे मी ड्रमचं रोटेशन कसं घेतलं बघा, क्लॉकवाईज डायरेक्शनला घेतलंय. म्हणजे क्लॉकवाईज जर कन्सिडर केलं म्हणजे काय फिगर ए मला घ्यायला पाहिजे. फिगर ए हा तर मी एक थोड्या वेळात फोन करतो 15 मिनिट.
म्हणजेच मला काय करायला पाहिजे बघा, फिगर ए, मी क्लॉकवाईज रोटेशन जर घेतलं तर मला फिगर ए घ्यायला पाहिजे. मग आता मी काय कुठल्या तरी एका फिगरसाठी करून दाखवणार आहे. ठीक आहे, मग जर मी फिगर ए कन्सिडर केली तर फॉर इक्विलिब्रियम ऑफ लिव्हर, फॉर इक्विलिब्रियम ऑफ लिव्हर जर मी लिव्हरचं इक्विलिब्रियम कंडिशन घेतली तर लिव्हरची एफबीडी काय येणार बघा, लिव्हरची एफबीडी म्हणजे मी हा लिव्हर फक्त ड्रॉ करतोय तर लिव्हर, हे बघा लिव्हर असा आहे, हा तुमचा लिव्हर आहे. ठीक आहे, या लिव्हरवरचे मला फोर्सेस सांगायचे असतात. ठीक आहे, तर मी एफबीडी म्हणजे काय, मला त्या लिव्हरवरचे सगळे फोर्सेस दाखवायला पाहिजे. तर या लिव्हरवरचे सगळे पाहून तुम्ही फोर्सेस मला सांगा. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथं फोर्स अप्लाय केलाय एफर्ट पी, ब्रेक लावण्यासाठी एफर्ट पी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं इथं जो बेल्ट आहे ती टाईट साईड आहे, म्हणजे इथला फोर्स आहे T1. इथं फ्लॅट साईड आहे म्हणजे इथला फोर्स किती आहे T2. बरोबर, लिव्हर वरती एवढेच फोर्स आहेत बघा, T1, T2 आणि P. ठीक आहे, आता यांचे डिस्टन्सेस पण घेतो. हे डिस्टन्स आहे बाळांनो L. ठीक आहे, पिवट पॉईंट पासून अप्लाय केलेला फोर्स डिस्टन्स L आहे. त्यानंतर बँड जिथं कनेक्ट केलाय या पॉईंटचं O पासूनचं डिस्टन्स आहे B, आणि जिथं बँड हा कनेक्ट केलाय तिथून हे डिस्टन्स आहे A. बरोबर, मग जर मी ही इक्विलिब्रियम कंडिशन घेतली तर इक्विलिब्रियम कंडिशनसाठी या O पॉईंटच्या अबाउट जर मी मोमेंट घेतला तर तो मोमेंट किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. म्हणतो समेशन ऑफ मोमेंट अबाउट O इज इक्वल टू 0. आता मी असं का केलं, कारण की आपण बेल्ट मध्ये पॉवर वगैरे इक्वेशन वापरत होतो, पण मला तसं इथं काय पॉवर मला शोधायला लागणार आहे ब्रेकिंग. त्यामुळे मी लिव्हरची काय केली, इक्विलिब्रियम कंडिशन घेतली, लिव्हरवरचे फोर्सेस दाखवले आणि त्याचा O पॉईंटच्या अबाउटचा मोमेंट मी 0 घेतला, कारण की इक्विलिब्रियम कंडिशन. आता सांगा काय काय येणार फोर्सेस, P इंटू L. क्लॉकवाईज फिरणार का अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज फिरेल, क्लॉकवाईज म्हणजे प्लस. त्यानंतर T1 इंटू डिस्टन्स B, बरोबर, हे पण क्लॉकवाईज फिरेल म्हणजे प्लस. त्याच्यानंतर हा घ्या T2 इंटू A, आता हा अँटी क्लॉकवाईज फिरेल, अँटी क्लॉकवाईज फिरेल म्हणजे काय माहिती. ठीक आहे, म्हणजे मी आता हे इक्वेशन लिहिलं P इंटू L, त्याच्यावरून किमती सगळ्या लिहिल्या. आता P इंटू L सॉरी या दोन किमती इथनं उचला इकडे ट्रान्सफर करा, या दोन्ही इथनं उचला इकडे ट्रान्सफर करा. तो P इंटू L इज इक्वल काय येणार बघा, T2 इंटू A प्लस T1 इंटू B. ठीक आहे, आता इथं याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2, त्याला इथं मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. मग आता मला इथनं काय मिळालं बघा, जर तुम्हाला एक्सटर्नली अप्लाइड फोर्स दिला असेल, एक्सटर्नली अप्लाइड फोर्स बघा काय आहे, एक तर तुम्हाला T1 T2 द्यायला पाहिजे, नाहीतर एक तर फोर्स द्यायला पाहिजे, काहीतरी एक द्यायला पाहिजे. जर समजा मला एक्सटर्नली अप्लाइड फोर्स म्हणजे काय, एफर्ट दिलाय, एफर्ट तुम्ही लावलेला फोर्स, तर तुम्हाला T1 T2चं रिलेशन मिळालं, कारण हे सगळे डिस्टन्स माहित असणार, ABL हे माहित आहे, ABL माहित आहे, म्हणजे T1 T2चं हे रिलेशन मिळालं, T1 T2चं हे रिलेशन मिळालं. म्हणजे जर मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सॉल्व्ह केलं, हे T1 T2चं रिलेशन आहे, हे पण T1 T2चं रिलेशन आहे. मी जर दोन इक्वेशन सॉल्व्ह केले, इक्वेशन 1 आणि 2, तर मला कोणाकोणाची व्हॅल्यू मिळणार, T1 आणि T2. मी इथं फक्त लिहितो सॉल्विंग 1 and 2 we will get T1 and T2. ठीक आहे, म्हणजे मी 1 आणि 2 नंबरचं इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर मला T1 आणि T2 ची किंमत मिळेल. ठीक आहे, आता जरा मागे या परत, आता या लिव्हर वरती या, हा तुम्ही लावलेला एक्सटर्नल अप्लाइड फोर्स म्हणजे एफर्ट, हा ब्रेकिंग साठी तुम्ही फोर्स लावला. T1 T2 कसा मिळवायचं ते बघितलं, एक लिमिटिंग टेन्शन रेशो आणि दुसरं लिव्हर साठी मोमेंट घ्यायचा, त्यावरून T1 T2च्या किमती मला मिळतील. मग आता तुम्ही 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, शू ब्रेकचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर काय विचारलेला असं सांगा, शू ब्रेक मध्ये तुम्हाला आन्सर काय विचारलेला असेल, शू ब्रेक मध्ये आपला आन्सर काय विचारलेला असायचं की पॉवर लॉस इन ब्रेकिंग काढा किंवा वर्क डन इन ब्रेकिंग काढा. ठीक आहे, किंवा पॉवर लॉस द्यायची आणि पी किंमत काढा म्हणायची. आता आपण असं कन्सिडर करूया की पी दिलाय, मग त्यावेळेला काय तुम्हाला या ब्रेकिंगची पॉवर लॉस काढायला लागणार, पॉवर लॉस इन ब्रेकिंग. मग मला सांगा आता पॉवर लॉस काढायचं तर पॉवरचा फॉर्म्युला काय रे,
पॉवर लॉस जर मला काढायचं असेल तर पॉवरचा फॉर्म्युला काय, पॉवर इज इक्वल टू काय असते, टॉर्क इंटू ओमेगा, बरोबर. पॉवरचा फॉर्म्युला काय, टॉर्क इंटू ओमेगा. मग मी इथे काय करतो, पहिल्यांदा टॉर्क शोधतो, मी म्हणतो ब्रेकिंग टॉर्क. ब्रेकिंग टॉर्क म्हणजे काय, ते जे रोटेशन आहे त्या रोटेशनच्या अपोजिट लावलेला टॉर्क, ठीक आहे, म्हणजे ब्रेकिंग टॉर्क. आता बघा मी ही केस कन्सिडर केला, ह्या केस प्रमाणे सांगतो, हे क्लॉकवाईज फिराले, क्लॉकवाईज, बरोबर. म्हणजे तुमचा ब्रेकिंग टॉर्क अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे, पण तुमचा इथे इफेक्टिव्ह फोर्स किती आहे, इफेक्टिव्ह फोर्स किती आहे, T1 मायनस T2. म्हणजे टॉर्क म्हणजे काय असते, फोर्स इंटू रेडियस, तो T1 मायनस T2. आता हा टॉर्क कोणावरती अप्लाय करायला पाहिजे, या ड्रम वरती अप्लाय करायला पाहिजे. म्हणजे मला रेडियस कोणाची घ्यायला लागणार, ड्रमची रेडियस घ्यायला लागणार. तो फोर्स इंटू रेडियस म्हणजे काय मिळणार तुम्हाला, या ड्रम वरती ऍक्ट झालेला टॉर्क मिळतो, ठीक आहे. तो ब्रेकिंग टॉर्कची किंमत मी लिहितो, ब्रेकिंग टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू रेडियस. हा फॉर्म्युला, फोर्स इफेक्टिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन ड्रम T1 मायनस T2, ड्रम वरचा इफेक्टिव्ह फोर्स इंटू रेडियस कुणाची यायला पाहिजे, रेडियस ऑफ, इथं मुद्दामून पुढे लिहून ठेवतो ड्रम, रेडियस ऑफ ड्रम. म्हणजे ब्रेकिंग टॉर्क जर मला डिटरमाइन करायचं असेल तर तुम्हाला अजून एक गोष्ट माहित असायला पाहिजे, ती म्हणजे ड्रमची रेडियस. आता मला तुम्ही सांगा ड्रमची रेडियस माहित असणार का नाही, तुम्ही मोजू पण शकताय. समजा तुमच्याकडे ड्रम दिला असेल तर तुम्ही टेपनी मोजू पण शकताय. म्हणजे नॉर्मली काय, ड्रमची रेडियस आपल्याला माहित असते, ठीक आहे. आणि आपण T1 T2 ची किंमत इथं शोधली, त्या इक्वेशन 1 आणि 2 वरनं T1 T2 शोधला. T1 T2 मिळाला, तर रेडियसनं मल्टिप्लाय केले की तुम्हाला काय मिळणार, ब्रेकिंग टॉर्कची किंमत मिळेल, ठीक आहे. म्हणजे मला इथं या गिअरवरचा ब्रेकिंग टॉर्क मिळेल, ठीक आहे. या गिअरवरचा, सॉरी, या ड्रमवरचा मला ब्रेकिंग टॉर्कची किंमत मला मिळाली. आता ब्रेकिंग टॉर्कची किंमत मला माहित झाली. जर मला समजा पॉवर लॉस इन ब्रेकिंग विचारलं, पॉवर लॉस इन ब्रेकिंग, तर पॉवर कशी काढणार बघा, पॉवर इज इक्वल टू काय असते, टॉर्क इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी, ठीक आहे. टॉर्क आत्ता शोधलाय, ब्रेकिंग टॉर्क TB इंटू ओमेगा. कसा काढणार रे, ओमेगा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी काढायची, त्याची जी काही तुम्हाला स्पीड दिली असेल, त्याची जी काही स्पीड दिली असेल त्या स्पीड वरून तुम्हाला काय शोधता येते, ओमेगा. आणि ओमेगा मिळाला की तुम्हाला काय मिळते, पॉवर लॉस इन ब्रेकिंग, ठीक आहे. त्या ओमेगावरून काय मिळते तुम्हाला, पॉवर लॉस इन ब्रेकिंग मिळते, ठीक आहे. इथपर्यंत बँड ब्रेक मध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा. मी पहिले तर परत एकदा मी रिवाइज करतो, ठीक आहे. बघा बँड ब्रेक म्हणजे काय आहे, की या रोटेटिंग ड्रम वरती, या रोटेटिंग ड्रम वरती मला ब्रेक अप्लाय करायचा आहे. त्यासाठी मी इथे एक लिव्हर लावला, त्या लिव्हर वरती एक बँड टाकला, बँड, ठीक आहे. आणि मी या बाजूला फोर्स लावला, तर याच्या ड्रम वरती काय होतं बघा ना, ब्रेक अप्लाय होते. म्हणजे 3 एलिमेंट यूज केल्यात. एक म्हणजे बँड, हा नॉर्मली फ्लेक्झिबल असतो, लेदर, स्टील वगैरे, रोप. हा लिव्हर आहे आणि हा तुमचा रोटेटिंग ड्रम आहे. मी क्लॉकवाईज डायरेक्शन साठी सगळं सॉल्व्ह केले. मुद्दामून फिगर एक अँटी क्लॉकवाईजची पण दाखवून ठेवल्या, ठीक आहे. प्रॉब्लेम मध्ये सेमच, फक्त काय एक मोमेंट मध्ये फरक पडतो. आता याच्यामध्ये हा बेल्ट ऍक्च्युअली थोडक्यात हा बँड म्हणजे ब्रेक आहे. म्हणजे त्याच्या साईडला एक टाईट साईड असणार, एक फ्लॅट साईड असणार. ती कशी ठरवायची, टाईट साईड, रोटेशनच्या अपोजिटचा फोर्स मॅक्सिमम पाहिजे, म्हणजे ही टाईट साईड, तर ही फ्लॅट साईड होत्या. मग मी त्याच्यावरून काय केलं, जो तुम्ही बेल्ट मध्ये फॉर्म्युला वापरला लिमिटिंग टेन्शनचा तो वापरा, T1 बाय T2 इज इक्वल टू रेस्ट टू म्यू थिटा. थिटा म्हणजे काय, याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. त्यातनं तुम्हाला T1 आणि T2 चं एक रिलेशन मिळालं. आता T1 T2 ची किंमत शोधण्यासाठी मग मी काय केलं, हा जो लिव्हर आहे त्याला इक्विलिब्रियम घेतला. इक्विलिब्रियम वरून दुसरं इक्वेशन मिळालं, 2 इक्वेशन सॉल्व्ह केले की T1 T2. त्यावरून टॉर्क कसं काढला, इफेक्टिव्ह फोर्स इंटू रेडियस, आणि पॉवर कशी काढली, टॉर्क इंटू ओमेगा. एवढ्या फॉर्म्युला वापरली की मला या बँड ब्रेकची त्या सगळ्या किमती मिळतात, ठीक आहे. आता जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे का, जर नसेल तर मग मी थोडं पुढे जाऊ अजून. आता मी जो तुम्हाला बँड ब्रेक दाखवलाय, हा बँड ब्रेक, याला म्हणायचं डिफरन्शियल बँड ब्रेक, ठीक आहे. मी मुद्दाम इथे बॅटरीमध्ये लिहून ठेवतो,
डिफरन्शियल बँड ब्रेक. आणि दुसरा जो असतो तो म्हणजे सिंपल बँड ब्रेक. सिंपल बँड ब्रेक. आता तो सिंपल बँड ब्रेक काय आहे ते सांगतो. हा लिव्हर आहे. मी इथं फोर्स अप्लाय करणार. हा रोटेटिंग ड्रम आहे तुमचा आणि याच्यावरती हा कनेक्ट केला आहे. हा ड्रम, हा लिव्हर आणि हा बँड. आता हे क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागले. जर हे क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर सांगा मला साईड साईड कुठे जनरेट व्हायला पाहिजे. हा क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर साईड साईड कुठे जनरेट व्हायला पाहिजे, इथं अपोजिट साईडचं. म्हणजे हा काय येणार T1 आणि हा काय येणार T2. आता तुम्ही थोडंसं इथं बघून मला एक फरक सांगा. यात फरक काय आला मागच्या फिगरमध्ये, म्हणजे मागचा डिफरन्शियल बँड ब्रेकमध्ये आणि यामध्ये फरक काय आला बघा. डिफरन्शियल बँड ब्रेकमध्ये काय झालं, जे बँडचे पिवोट पॉईंट होते लिव्हरवरचे ते या बँडच्या ऍक्च्युअल पिवोटला नव्हते. म्हणजे बँड जिथं कनेक्ट केलेलं ते पिवोट पॉईंट पासून लांब होते बघा. पण याच्या केसमध्ये काय केलंय मी, एक बँडचा एंड मी पिवोटलाच लावलाय डायरेक्ट आणि दुसरा एंड लिव्हरवरती लावलाय. याचा फरक काय पडतोय ते पण सांगतो. ज्या वेळेला तुम्ही इक्विलिब्रियम कंडिशन कन्सिडर करताय लिव्हरची, त्यावेळेला लिव्हरचा ज्या वेळेला तुम्ही मोमेंट घ्यायला जाताय मोमेंट, तर तो मोमेंट असा होते P*L क्लॉकवाईज करणार म्हणजे प्लस हे झालं याचा मोमेंट. आता T1 चा मोमेंट किती येणार सांगा. T1 चा मोमेंट T1 इंटू तो पिवोट वर झाला त्यामुळे T1 चा मोमेंटच येणार नाही. ठीक आहे. हे T2 इंटू अँटी क्लॉकवाईज. म्हणजे काय, इथं इक्वेशन मध्ये फक्त T2 आला, T1 आला नाही. कधी कधी T1 येतो T2 येत नाही. ठीक आहे. म्हणजेच काय की इथं तुम्हाला व्हॅल्यू शोधताना P माहित असला तर डायरेक्ट T2 मिळते. म्हणजे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायला लागत नाही. म्हणजे प्रोसिजर तीच प्रोसिजर सगळी. इथनं तुम्हाला डायरेक्ट T2 मिळेल, तो इथं पुट केला की T1 मिळणार. म्हणजे इक्वेशन हेच यूज करावं लागणार. फक्त काय आहे की एक बँड जो आहे, एक बँड तो काय केला असतो डायरेक्ट लिव्हरच्या पिवोट पॉईंट वरतीच कनेक्ट केलेला असते. असा जो बँड ब्रेक असतो त्याला म्हणायचं सिंपल बँड ब्रेक. असा जो बँड ब्रेक असतो त्याला काय म्हणायचं सिंपल बँड ब्रेक. आणि ज्या वेळेला बँडचे दोन्ही एंड पॉइंट हे लिव्हरवरती पिवोट पॉईंट सोडून कनेक्ट केलेले असतात त्याला म्हणायचं डिफरन्शियल बँड ब्रेक. ठीक आहे. त्यामुळे असा काय फरक नाही आहे सिंपल बँड ब्रेक आणि डिफरन्शियल बँड ब्रेक. पण मी हे का सांगितलं तर ही बुकमध्ये देतात ते वेगवेगळे पॉइंट्स म्हणून त्यांनी कन्सिडर केलेले आहेत सिंपल बँड ब्रेक आणि डिफरन्शियल बँड ब्रेक. पण त्याला यूज होणारी थेरी ही सगळी काय सेमच आहे. त्याला यूज होणारी थेरी सगळी सेमच आहे. ठीक आहे. म्हणजे बघा काय सिंपल बँड ब्रेक आणि डिफरन्शियल बँड ब्रेकचा काय फरक. आता बघा जर तुम्हाला याच्यामध्ये काय जर डाऊट असेल तर मला विचारा. ठीक आहे. सिंपल बँड ब्रेक डिफरन्शियल बँड ब्रेक मध्ये ही फिगर तुमच्या समोर ओपन करून ठेवल्या. मला की कुणी काय करतो मॅसेज करावा मास्तरला मी काय तर फोन करणार आहे. ठीक आहे. कुठल्या मास्तरला फोन करणार आहे रे. हॅलो सर. हॅलो.